रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे हाऊस इथं हा प्रवेश सोहळा पार पडला। वरच्या सभागृहातील भाजप नेत्यांशी मैत्रीचं नातं असून रेल्वे स्टेशनची आणि पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन भाजपच्या नेत्यांच्या मदतीनेच केल्याचं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात दाखल होताच म्हटलं। यावेळी काँग्रेस सरकारवरती टीका करायला मात्र ते विसरले नाहीत। कालच्या भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। राज यांनी पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पवारांची भेट घेतली। यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते। 15 ते 20 मिनिटांची भेट अद्यापही गुलदस्त्यामध्ये। भाजपचे अनिल गोटे यांनी तब्बल 26 वर्षांनंतर शरद पवारांची भेट घेतली। गोटे हे धुळे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून मला सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे असं गोटे यांनी म्हटलं। गोटेंना धुळे महापालिका निवडणुकीत धुळ्याच्या जनतेनं पाणी पाजलं, त्यांचा एकच उमेदवार निवडून आला। अशा चौताळलेल्या माणसांना आता उतारवयात शांत राहावं असा सल्ला मी एक डॉक्टर म्हणून देईन असा घणाघात सुभाष भामरे यांनी गोटेंवरती केलाय। गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्र्यांनी भाजप प्रवेश केला होता, पण आता ते भाजपमध्ये निराश आहेत। त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये परत येण्याच्या वाटेवरती असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेत्यांनी माणिकराव ठाकरे यांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जात आहे, मात्र प्रसिद्धीसाठीची विधानं करून त्यांनी स्वतःचं हसं करून घेऊ नये असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती ब्लॉगच्या द्वारे हल्लाबोल केला। आमच्यासाठी भारत पहिला आणि त्यांच्यासाठी फॅमिली फर्स्ट असं मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलं। काँग्रेसच्या वंशवादाच्या राजकारणानं भारताचं मोठं नुकसान झालंय, तसंच काँग्रेसच्या काळात संरक्षण व्यवहारांमध्ये खूप घोटाळे झाल्याचं देखील मोदींनी म्हटलं। देशातला प्रत्येक नागरिक हा चौकीदार होत असून देशासह विदेशात देखील चौकीदाराची धूम असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं। 25 लाख चौकीदारांसोबत संवाद साधत त्यावेळी पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केलं। चौकीदाराला चोर म्हणणारे नैराश्यग्रस्त असून काही लोक स्वार्थासाठी चौकीदाराला चोर म्हणत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। पाकिस्तानात बॉम्ब टाकल्यानं इथं काहींना वेदना झाल्याची टीका मोदींनी केलेली आहे। सैन्यावरती सवाल उठवणाऱ्यांना देशानं ओळखावं असं देखील मोदींनी म्हटलं। मोदींनी ब्लॉगच्या द्वारे टीका केल्यानंतर प्रियंका गांधी त्यांना उत्तर दिलंय। आमच्यावरती जेवढी टोकाची टीका करायची आहे तेवढी करा, मी घाबरत नाही असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं। सध्या प्रियंका इलाहाबादवरनं काशीपर्यंत गंगा यात्रा करतायत। 3 दिवसांच्या बोट यात्रेदरम्यान प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या। यावेळी प्रियंका गांधींनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं। त्यानंतर प्रियंका गांधींनी रोड शो केला। रामनगरहून बोटीत सवार होऊन प्रियंका गांधी अस्थी घाटावरती पोहोचल्या। यावेळी जैन समुदाय आणि महिलांसोबत नाविक समाजाला भेट दिली। प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं बघायला मिळालं। प्रियंका गांधींच्या समोर मोदीची घोषणाबाजी झाली आणि भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असं प्रियंका गांधींनी म्हटलं। अस्थी घाटावरती नमो अगेन टी शर्ट घातल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केल्याचा आरोप एका तरुणीनं केलाय। मी भाजपची कार्यकर्ती नसून पंतप्रधान मोदींची समर्थक आहे असं या तरुणीनं सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पीएमओ ऑफिस हे प्रचार मंत्री ऑफिस झालं आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली आहे। मणिपूर राज्यातील विद्यार्थ्यांची संवाद साधताना राहुल गांधी यांनी प्रामुख्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं। जम्मू काश्मीरात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये युती झालेली आहे। जम्मू आणि उधमपुरात काँग्रेस लढणार आहे, तर अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढतील, तर लडाखमधील जागेवरनं दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं मायावती यांनी म्हटलेलं आहे। सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीमध्ये असून पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचं मायावती यांनी सांगितलं। पुढे गरज लागल्यास आपण कोणत्याही जागेवरनं निवडणूक लढवू शकतो असं देखील मायावतींनी म्हटलं। लखनौमध्ये वयाच्या 60तही मायावतींचे केस काळे कसे असं भाजपा आमदारांनी म्हटलं। ज्या स्वतः रोज फेशियल करतात आणि आपले पांढरे केस काळे करतात त्यांनी आमच्या नेत्यांना शौकीन म्हणू नये असं वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी मायावती यांना उद्देशून केलं। जम्मूमध्ये काही भागात पाऊस झाला, तसंच तुफान बर्फवृष्टी झालेली आहे। मंगळवारपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होतीये। जम्मूच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळतोय। पुढील 24 तास हवामान आणखीन खराब होईल असं सांगितलं जात आहे। बंगळुरूमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अर्थात युद्ध पातळीवरती सध्या बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे।
आणि इंदोरमधली ही बातमी आपण बघतोय, पती पत्नी आणि त्याचा फुल ड्रामा जो आहे तो बघायला मिळाला. आणि अर्थात भिवंडीत एमएससीच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी व्हॉट्सअपवरती लीक झाला आणि या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुजय विखे आणि रणजित सिंह मोहिते पाटलांनंतर आणखी कोण असा प्रश्न आता काँग्रेस राष्ट्रवादीला सतावतोय. दरम्यान आगे आगे देखो होता है क्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता मात्र वाढली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही असा खुलासा त्यांनी केला. सुजय विखे पाटलांनी भाजपची वाट धरल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसलाय. पण राधाकृष्ण विखे हे मोठं अपयश मात्र त्यांचं मानलं जात आहे. रायगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 मध्ये महाडच्या 14 तळ्याचं पाणी पिऊन वंचितांना पाण्याचा हक्क मिळवून दिला. या घटनेला आज 92 वर्ष पूर्ण झाली असून त्याच्या निमित्तानं आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल झालेत. ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचं बुधवारी सकाळी 7च्या सुमारास डोंबिवलीत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. डोंबिवलीतील नाट्य चळवळीचा आधारस्तंभ हरवल्याची भावना नाट्यक्षेत्रातनं व्यक्त होते. औरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांनी तोडफोड आंदोलन केलेलं आहे. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील फरदापूर ग्रामपंचायतीत महिलांनी पाण्यासाठी तोडफोड केली. ग्रामपंचायतीच्या खुर्च्या तसंच इतर वस्तूंची त्यांनी तोडफोड करून महिलांनी शासनाचा निषेध केला. अमरावतीच्या चांदूर रेल्वे स्थानकातील विवेक उर्फ राजू चर्जन हे गेल्या 21 वर्षांपासून उन्हात फिरणाऱ्या वाटसरूंना पाणी देण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांची ओळख वॉटरमॅन अशी झाली असून आता त्यांच्या कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं देखील घेतली आहे. नंदुरबारच्या सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये नवसाच्या होळीची परंपरा असून आदिवासी पारंपरिक वेशभूषेत या होळीत सहभागी होतात. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आदिवासी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी करतात. नंदुरबारच्या होळीचं खास आकर्षण म्हणजे होळीभोवती सर्व आदिवासी मिळून ठेका धरतात. पारंपरिक पेहराव आणि नृत्य करून आदिवासी बांधव होळी साजरी करतात. त्यांच्यात राजकीय नेतेही सहभागी होतात. अकोल्यातील बंजारा समाजाकडनं होळी हा सण दिवाळीसारखाच साजरा होतो. दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात होते. यात नृत्य, लोकगीतांचा नजराणा बघायला मिळतो. ठाण्यात स्वाभिमानी संघटनेकडे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या पुतळ्याचं दहन केलं गेलं. पुलवामा घटनेत सीआरपीएफ जवानांवर आत्मघाती हल्ला करणाऱ्या मसूद अझहरच्या पुतळ्याचं दहन करत स्वाभिमानीकडनं होळी साजरी झाली. बिहारच्या वृंदावनमधील बांके बिहारी मंदिराची होळी जगप्रसिद्ध असून देश विदेशातून नागरिक या ठिकाणी होळी खेळण्यासाठी येतात. जगप्रसिद्ध अशा या होळीची 1835 पासून परंपरा आहे. हा होळीचा उत्सव या ठिकाणी अनेक दिवस सुरू आहे. शेकडो लोक एकाच वेळी या ठिकाणी होळीचा आनंद लुटतात. राम मंदिर आणि बाबरी मशिदीवरनं वाद असला तरी होळी निमित्तानं दोन्हींच्या पक्षकारांनी एकत्र येत होळीचा आनंद साजरा केलेला आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिमांमधील ऐक्यही या निमित्तानं बघायला मिळालं. कम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल इंडियानं भारतीय बाजारात नवीन गेमिंग लॅपटॉप एलिनवेअर एरिया 51M, एलिनवेअर M15 आणि डेल G7 लॉन्च करण्याची घोषणा केली. या सर्व लॅपटॉपची किंमत 3 लाखांच्या आसपास आहे. रिलायन्स जिओ फोन 2 आतापर्यंत खरेदी करता आला नसेल तर आज पुन्हा एकदा कंपनीनं संधी दिली आहे. जिओ फोन 2चा सेल आजपासून सुरू झाला असून या फोनची किंमत 2999 इतकी आहे. या फोनवरून 49 रुपयात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. बीसीसीआयनं IPL T20 स्पर्धेतील साखळी सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. 5 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणाऱ्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून साखळी सामन्यांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. मंगळवारी झालेल्या सिने अवॉर्डमध्ये अनेक कलाकारांची उपस्थिती बघायला मिळाली. कार्यक्रमातील विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी आपल्या विनोदी अंदाजात संपूर्ण कार्यक्रम होस्ट केला. यावेळी सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी सर्व कलाकारांमध्ये तगडी टक्कर बघायला मिळाली. आणि बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही मंगळवारी रात्री एकत्र कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. झी सिने अवॉर्ड्स नंतर दोघे एकत्र बाहेर पडल्यानं अनेकांच्या नजरा त्यांच्यावरच खेळल्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.